माझा आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स कमी आहे, त्याची लेव्हल कमी झालेली आहे, असं आज माझ्या लक्षात आलं. म्हणजे काय की मी माझ्यावर तितकासा विश्वास ठेवत नाही, किंवा मी माझ्यावर जरा कमी विश्वास ठेवतो, असं आज मला जाणवलं. माझा आत्मविश्वास थोडा घटला आहे. तर तो आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. मला माझ्यावर असलेला विश्वास वाढवायला हवा आहे. मला माझ्यावर जास्त विश्वास वाटायला हवा आहे. कसं शब्दात सांगू मला कळत नाही. पण आत्मविश्वास कमी झालेला आहे, ही गोष्ट खरी आहे. तो वाढवण्याची आवश्यकता आहे, ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. काय झालं? माझा माझ्यावरचा विश्वास, माझा आत्मविश्वास म्हणजे काय, माझा माझ्या पायांवरचा विश्वास कमी झालेला आहे. माझे पाय गड चढताना किंवा उतरताना योग्य प्रकाराने चढतील आणि उतरतील असं मला वाटत नाहीये, असं माझ्या लक्षात आलेलं आहे ना. आणि हे कशामुळे लक्षात आलं? 2 घटना घडल्या बरं का. मी चढत असताना ना, अगदी पहिल्याच शॉर्टकटला, मी हा शॉर्टकटने गेलो. मी शॉर्टकटने गेलो ना, त्यामुळे माझ्या हे लक्षात आलं की मी माझ्या पायांवर तितकासा विश्वास ठेवत नाही. तर मी पहिल्या शॉर्टकटने चढत असताना एक मुलगा, एक तरुण, एकदम डायनॅमिक तरुण, असा मोबाईलवर बोलत बोलत उतरत होता. अरे नहीं, वेरी रेयर व्यू, फोन करते करते, बात करते करते ये उतर रहे हो. ग्रेट ग्रेट. तर आता मोबाईलवर बोलत उतरताना त्याला काही वेळेला थांबून विचार पण करावा लागत होता. तर त्यावेळेलाही तो चांगला बॅलन्स सांभाळत होता. त्याच्यानंतर तो जेव्हा ते पाय टाकत होता ना, तर त्यावेळेला योग्य ठिकाणी पाय टाकत होता आणि बॅलन्स जाऊ न देता तो व्यवस्थित खाली उतरत गेला. म्हणजे काय की त्याच्या काही पायाखालची वाट नव्हती, तो पहिल्यांदाच या शॉर्टकटने उतरत होता. पण त्याचं सेल्फ कॉन्फिडन्स लेव्हल इतकी प्रचंड होती ना, की तो वाट शोधावी लागली, कुठे पाय टाकावा याचा विचार करायला लागला. तरी सुद्धा एखाद्या खडकाच्या टोकावर अतिशय शांतपणाने कॉन्फिडंटली उभा राहायचा. बरं, ते खडकाचं टोक आणि समोर तर पूर्ण दरी आहे, असेच एक एक खडक उतरत आपल्याला जायचं आहे. पण त्याचा कॉन्फिडन्स असा होता ना की एखादा जिना उतरून यावं तर त्या पद्धतीने, तितक्या सहजतेने. पण तो जिना नव्हता म्हणून अधून मधून थांबत. पण फोनवर बोलणं चालू बरं का. फोनवर बोलणं चालू. आणि फोनवर बोलणं सुद्धा कसं की तो माझ्या जवळून गेला ना, किंवा माझ्या जवळ जेव्हा आला ना, तर तेव्हा तो काय बोलतोय हे मला पण ऐकू येत नव्हतं. म्हणजे फोनवर तो जे बोलत होता ते नेहमीच्या सहजतेने, नेहमीच्या टोन मध्ये, नेहमीच्या व्हॉल्यूम मध्ये बोलत होता. म्हणजे तो असा उतरून, एक कडा उतरून जातो आहे आणि त्याच्यामध्ये पाय कुठे टाकायचा याच्याबद्दल त्याला विचार करावा लागतो आहे. म्हणून तो असा काही टेन्स बिन्स झालाय त्याच्या बोलण्याच्या आवाजावरून अजिबात दिसत नव्हता. वर गेल्यानंतर मी विचारलं, म्हणजे 2-3 जण दिसले, ते त्याच्याच ग्रुप मधले असावेत असं मला वाटलं. आणि तो पाठीमागून मी जेव्हा बघितलं तेव्हा मी त्याच्या हेअरकट वरनं ओळखलं.
तर मी त्यांना विचारलं की तुम्ही एनडीए मधले आहात का? तर ते म्हणाले नाही, आम्ही कमिशन नेव्हल ऑफिसर आहोत. आणि मग इथे काय करताय? म्हणाला आम्ही एका ट्रेनिंग करता आलेलो होतो, ट्रेनिंग कोर्स संपला, मग आज म्हटलं सिंहगडावर जावं म्हणून आम्ही सगळे सिंहगडावर आलोय. त्याच्यामध्ये मुली पण होत्या आणि मुलं पण होती. आणि वर जी 2-3 मुलं होती ना, तर त्याच्यामध्ये एक असा मिशा वगैरे असलेला म्हणजे तो असा एकदम दिसत होता. मग मी त्या मुलीला म्हटलं की अरे हा बघ, हा बघितला की हा सर्व्हिस पण वाटतो, पण त्या खाली मगाशी ज्या 2 मुली गेल्या आणि तू तुझ्याकडे बघून असं तू नेव्ही कमिशन ऑफिसर आहे असं काय वाटलं नाही. तर त्यांनी जसं हेअर कट आणि त्यांचे ते कपडे बिपडे आणि तो जो रुबाब आहे, तर त्यामुळे हा सर्व्हिस ऑफिसर आहे हे जसं जाणवतं, तर तसं तुम्ही एक तुमचा पर्सोना तयार करणं आवश्यक आहे. ती सुद्धा रुबाबदार होती, ती सुद्धा भयंकर कॉन्फिडंट होती, भयंकर फिट होती. पण तिच्या बरोबरची जी मुलं होती ना, त्यांचा जो रुबाब होता ना, तसा तिच्याकडे काही रुबाब नव्हता. म्हटलं तुमची कुठली डिव्हिजन आहे? त्याने आम्ही सगळे इलेक्ट्रॉनिक आणि इंजिनिअरिंग डिव्हिजनचे आहोत. काय इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिव्हिजनचे आहोत. तर त्याचा आमचा कोर्स होता. तर असे सगळे स्मार्ट लोक होते. तर मी म्हटलं बरोबर आहे, त्याच्याकडे तो जो कॉन्फिडन्स होता तो नक्कीच जन्मजात असला पाहिजे. अरे काय तरुण होते माहितीये का? वा, आम्ही इम्प्रेस झालो. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, आपल्याला असं कॉन्फिडेंटली उतरता येत नाही. बरोबर, त्याच्यात आजकाल माझ्याकडे पोल असतो, तुम्ही आपला पोल टेकत टेकत म्हातारे बाबा काठी टेकत टेकत उतरत असतात. तर त्यावेळेला मी माझ्या शरीराचा बॅलन्स सांभाळण्याचा प्रयत्नही करत नाही, मी काठीचा प्रत्येक वेळेला आधार घेतो. म्हटलं अरे, हे करणं बरोबर नाहीये. आणि कदाचित त्या काठी हातात मी घेण्यात, आणि ते काठी घेण्याचं कारण काय झालं की आता वय झालंय, तोल जातो बरं का, असा मला एक मध्ये प्रॉब्लेम होता असं मला वाटलं ते. तर त्यामुळे मी ट्रेकिंग पोल वापरायला सुरुवात केली. आणि त्यामुळे मला आता ट्रेकिंग पोल नसेल तर उतरताच येणार नाही असं काहीतरी वाटायला लागलेलं आहे. तर म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे की माझ्या पायांवरचा विश्वास कमी झालेला आहे ना, मी बॅलन्स सांभाळू शकतो. तर मी काय, असं मला आता वाटेन असं झालेलं आहे ते, मी योग्य ठिकाणी सहज व्यवस्थित पाय टाकू शकतो है ना, असं मला वाटेन असं झालं, हे मला जाणवलं. तुम्ही काय म्हटलं की आता मी तो चढतो आहे. तर आता चढताना त्यामुळे बॅलन्स सांभाळणं आणि पायांवर जास्त विश्वास टाकून कॉन्फिडेंटली चढणं हे कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. पण उतरताना तोल गेला तर पडण्याची शक्यता आहे. चढताना तसं काही नाहीये ते. तर म्हणून मग मी चढताना असा कॉन्फिडेंटली चढत गेलो होते, बॅलन्स वगैरे व्यवस्थित सांभाळून नीट पाय टाकून. कारण चढताना मी पोल हातात धरतही नाही, त्यामुळे तोही प्रश्न नव्हता तो. तर असा मी चढत गेलो. आणि साधारणतः मध्यावर काय झालं, मध्यावर मला काही कामगार दिसले. ते काय म्हणतात त्याला, रोपवेचं काम चाललंय ना, तर रोपवेचं काम करणारे कामगार भेटले. आणि त्यांचं एक काहीतरी पार्ट असा मध्ये पडलेला पण होता, तोही मी बघितलेला होता. तर ते मोठा बार, बांबू इतका मोठा लोखंडी बार घेऊन तो माणूस अशा काही कॉन्फिडेंटली उतरत चाललेला होता. आणि त्याच्या मागोमाग चाललेले जे लोक होते ना, तेही तितक्याच कॉन्फिडेंटली उतरत होते. कसं काय चालू शकता राव हे घेऊन तुम्ही? आता मशीन आहे ना तिथे वाटेल. अरे हो, पण बॅलन्स कसा सांभाळता तुम्ही? आता आम्ही तर 40-40 किलोचं बोजे आम्ही वर 4 वेळा नेला. पण हे आता ह्याचा बॅलन्स सांभाळायला आणखी अवघड असेल ना? खांद्यावर घेतो आम्ही दोघं बापल्या. दोघं घेता का? ह्याच्यात बांधायचं हा 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 हा. आणि मग जायचं चालत. अरे बापरे, ते जवळजवळ 90 किलो वजन आहे त्याचं. 90 आहे? हो ते वाटेत खाली ठेवलं ते? हो त्याचं 90 किलो आहे का? हो. बापरे, आता आणायचं काय करणार आता. कमाल आहे राव तुमचे.
म्हटलं अरे कमाल झाली. खरं तर आपण हे चित्र नेहमी बघतो. या वाटेवर ज्यांचे हॉटेल आहेत, म्हणजे लिंबू सरबत वगैरे त्याचे जे स्टॉल आहेत ना, ते आपल्या स्टॉलला हॉटेल म्हणतात बरं का. मी टपरी म्हणतो, ते हॉटेल म्हणतात. तर हे जे हॉटेलवाले आहेत ना, म्हणजे पप्पू शेठ किंवा दत्ता किंवा सोनाबाई, तर हे चढताना किंवा उतरताना डोक्यावर असे 10-10 किलो वजन असतं डोक्यावर. पाठीवर एक 10 किलो असतं. तरी सुद्धा ते ज्या कॉन्फिडेंटली पाय टाकतात, ज्या कॉन्फिडेंटली ते उतरतात किंवा चढतात, हे तर आपण खरं नेहमी बघितलेलं आहे. पण मला काय वाटतं, आणि ते सुद्धा म्हणतात नाही रे आमचं काय, लहानपणापासूनची पायाखालची वाट आहे त्यामुळे आम्हाला काय फरक पडत नाही. पण ते तुम्हाला जरा जमणं अवघड आहे. पण आता हे जे कामगार होते ना, हे कामगार तर काही ह्यांच्यासारखे याच वातावरणात याच वाटेनी चढ उतर करत नव्हते जन्मभर. काम त्यांना हे आज मिळालंय म्हणून ते या कामावर आलेले आहेत. पण ते सुद्धा काय कॉन्फिडेंटली उतरत होते, एवढा मोठा बांबूपेक्षा मोठा लोखंडी बार घेऊन. आणि नुसता तोच माणूस नाही, त्याच्या मागची सुद्धा, त्याच्या बरोबरची 2 माणसं सुद्धा. आणि नंतर ते तो जो मोठा लोखंडी पार्ट होता ना, असं समजा व्हील वगैरे असेल ते, तर ते त्या बार मध्ये घालून ते उचलून वर येणार होते. म्हणजे ते पूर्वीच्या काळी म्हणजे फार पूर्वीच्या काळी नाही, इथे मला वाटतं 1915 महात्मा गांधी जेव्हा टिळकांना भेटायला आलेले होते सिंहगडावर, तर त्यावेळेला ते सुद्धा असे पालखीतनच गेलेले होते. आणि मला तर कुणीतरी सांगितलं की टिळक महाराज सुद्धा बऱ्याच वेळेला पालखीतनच जायचे. मला असं वाटतं की टिळक महाराज नेहमी जात नसतील, पण जात असतील तरी काय हरकत नाहीये. नाही ते काय पैलवान वगैरे होते ना, म्हणून म्हटलं ते. तर ते सुद्धा पालखीतनं जायचे. तर ते पालखी खांद्यावर घेऊन चालणारे, त्याला काय म्हणतात माहिती नाही, ते जे त्या काळचे लोक होते ना, तर ते स्किल असलेली माणसं आज सुद्धा आहेत. किंवा पोटामुळे त्यांना ते स्किल इन्स्टंटली आत्मसात करावं लागत असेल. कारण आता रोपवेचं काम करणारे म्हणजे त्यांचे असे सगळे डोंगर दऱ्यांमध्ये कामं असतात ती, है ना. तर ते दुसरे भेटले तेव्हा मला परत एकदा जाणवलं की नाही यार, ही आपण आपल्या पायांवर विश्वास ठेवला पाहिजे. कॉन्फिडंटली चढताना आणि उतरताना पाय टाकता यायला पाहिजे. तेवढी पायामध्ये शक्ती असली पाहिजे आणि बॅलन्स आपल्याला सांभाळता यायला पाहिजे. ह्याच्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे. जाणीवपूर्वक म्हणजे नुसतंच आपलं दर शुक्रवारी येतो, जातो, चढतो, उतरतो, गेली कित्येक वर्ष उतरतोय, आणखीन पुढची कित्येक वर्ष उतरतोय म्हणून ते येईल असं नाहीये. कारण मी नेहमी येणारे सुद्धा काही लोक तेवढ्या कॉन्फिडेंटली उतरत नाही, तसं बघितलेलं आहे बरं का. हा, बघितलेलं आहे. काही वेळेला जेव्हा माझी तशी परिस्थिती होते, त्याला मी असं मागे पुढे बघतो की कुणी बघितलं नाही ना मला. तर जाणीवपूर्वक अशा प्रकाराने कॉन्फिडेंटली पाय टाकून चढणं आणि उतरणं हे शिकायला हवं आहे. आणि हे करताना बॅलन्स सांभाळणं हे जाणीवपूर्वक केलं पाहिजे. आणि आता तर जाणीवपूर्वक करणं आवश्यक आहे, कारण वाढत्या वयाबरोबर बॅलन्स सांभाळणं किंवा बॅलन्स जाणं हे अवघड होतं किंवा सहज जातो. तर त्यामुळे आज मला हा फार मोठा धडा मिळालाय. आणि तो कशामुळे मिळाला? मी शॉर्टकटने आज गेलो म्हणून मिळाला तो. वाटेने जाताना या गोष्टी जाणवत नाहीत बरं. तरी आज मी शॉर्टकटने चढलो, पण मी उतरलो नाही शॉर्टकटने. उतरलो मी आपल्या नेहमीच्याच वाटेने. तर माझ्या माझा माझी सेल्फ कॉन्फिडन्स लेवल वाढली, माझा पायांवर विश्वास वाढला. आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यानंतर मला आता आपण शॉर्टकटने उतरायला हरकत नाही असं जेव्हा वाटेल त्यावेळेला मी शॉर्टकटने उतरायला लागेल. आणि जेव्हा वाटेल म्हणजे पावसाळा लवकर येणार आहे, त्यामुळे आता वेळ नाहीये जास्त, है ना. तर त्यामुळे
हे पुढचे एक दोन शुक्रवार जे आहे ते फार जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे. अतिशय जाणीवपूर्वक. ह्याची आज मला जाणीव झाली इथे. खूप महत्वाचा विषय कळला की रवी करंदीकर, तुम्ही जरा तुमच्यावर विश्वास जास्त टाकण्याची आवश्यकता आहे. आत्मविश्वास वाढवण्याची आवश्यकता आहे. सेल्फ कॉन्फिडन्सची लेवल वाढवण्याची आवश्यकता आहे. फार महत्वाची गोष्ट कळली आज. आणि या धड्यामुळे आज जी फजिती झाली, म्हणजे आज फजिती कुठली झाली, अरे काय काल पाऊस पडला तसा आज पण पडेल असं सकाळीच दत्ता पण चढताना म्हणालेला होता. वर गडावर पण लोक म्हणत होते. तर त्यामुळे माझी बायको मला म्हणालेली होती की आज तू आपला पुणे दरवाजापर्यंत जा, पुणे दरवाजाला हात लावून लगेच खाली उतरून ये, फार वेळ राहू नको, दुपारी पाऊस बिऊस पडला तर पंचायत होईल. तर मी या सगळ्यांचं ऐकलं, पण वर गेल्यानंतर मी म्हंटल हा, पाऊस जर पडला, आणि नक्की पडणार, कारण बायकोनी म्हटलेलं होतं, दत्तानी पण म्हटलेलं होतं, तर नक्की पाऊस पडणार. तर येताना पावसाची मजा अनुभवणं आवश्यक आहे. तर ती पावसाची मजा अनुभवण्याकरता मी नेहमीप्रमाणे 3 वगैरे वाजता उतरायला सुरुवात केली. या आशेने ती उतरत असताना कधीतरी अशी मुसळधार सर मुसळधार सर येईल. भले ती 10 मिनिटाची असेल, 15 मिनिटाची असेल, नाही तर अर्ध्या तासाची असेल, पण असा मुसळधार वादळी पाऊस लागेल. आणि इथे वादळी पाऊस पडला बरं का, गारा वगैरे पण पडल्या, वारं सुटलेलं होतं. तर असा वादळी पावसाचा अनुभव घेण्याची मला भयंकर इच्छा होती, पण पाऊस पडलाच नाही. उश. पण मी त्यामुळे नाराज नाही झालो. का नाही नाराज झालो? तर आत्मविश्वास वाढवण्याची आवश्यकता आहे, हा एक मोठा शोध आज मला लागला त्यामुळे. आणि असा आत्मविश्वास वाढला की मग पावसामध्ये ना ऍक्च्युली घसरडं असतं, चिखल असतं, पाणी वाहत असतं रस्त्यावरनं, पावसाचा मारा असतो, वारं सुटलेलं असतं. त्यामुळे या परिस्थितीमध्ये गेल्या पावसाळ्यात तर बऱ्याच वेळेला माझी म्हणजे कॉन्फिडन्स लेव्हल खूपच कमी राहिलेली होती, आणि 1-2 वेळेला तो चक्क माझी फाटलेली होती. तर हे योग्य वेळेला ही जाडी झालेली आहे की कॉन्फिडन्स लेव्हल वाढवण्याची आवश्यकता आहे. तर ती जर कॉन्फिडन्स लेव्हल मी आता वाढवली, आत्मविश्वास वाढवला, पाय नीट टाकून, बॅलन्स नीट टाकून चढणं आणि उतरणं करण्याची सवय जर लावली, तर या पावसाळ्यामध्ये माझी कॉन्फिडन्स लेव्हल कमी होणार नाही, कॉन्फिडन्स लेव्हल मेंटेन राहील, आणि फाटण्याची तर अजिबात शक्यता नाहीये. योग्य वेळेला योग्य संदेश मिळालेला आहे आणि योग्य निर्णय झालेला आहे. व्हेरी गुड. चला निघतो आता. बाय. अरे हा, एकदा सिंहगड दाखवतो तुम्हाला, बघा. आहा, आहे ना, किती गोड दिसतोय. आणि आकाश बघा, भोर आकाश आहे. हो, आणि पांढरी शुभ्र ढग आहेत ना. किती गोड दिसतोय, किती गोड दिसतोय, है ना. वाह, मजा आली. ही जी मजा येते ना प्रत्येक शुक्रवारी, त्यामुळेच वाटतं की आठवड्यातून एक दिवस तरी सिंहगडावर यायलाच हवं. हो की नाही? तुम्ही यायला सुरुवात करा.